नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। महापरिनिर्वाण दिनी मार्केट यार्ड चौकात बसपाकडून डॉक्टर बाबासाहेबांना भावपूर्ण अभिवादन। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट यार्ड चौकात बहुजन समाज पार्टीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। अहिल्यानगर प्रतिनिधी। आज दिनांक 6 डिसेंबर 2025 शनिवार रोजी महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड चौक परिसरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने श्रद्धेने व सन्मानाने अभिवादन करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या पेटवून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। संपूर्ण परिसरात श्रद्धा, शांतता आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमास बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओभाळ, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव राजू शिंदे मेजर, भाईचारा कमिटी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, रामजित यादव, आदिवासी नेते बाळासाहेब मध्ये, ज्येष्ठ नेते सलीमभाई अत्तार, राजू गुजर, मच्छिंद्र हिरे, कचरू लष्करे, गणेश बागल, संतोष मोरे, सचिन साळवे, अविनाश शिरसाट, जिल्हा प्रभारी दत्ता सोनवणे, संजय डहाणे, शहर जिल्हाध्यक्षा फिरोज शेख यांच्यासह समस्त आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करीत सामाजिक समता, बंधुता व न्यायाचा संदेश समाजात पोहोचवण्याचा संकल्प केला। यावेळी बोलताना जिल्हा प्रभारी सुनील ओव्हाळ म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा मार्ग दाखवला। त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे। आजच्या तरुण पिढीने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून समाज परिवर्तनासाठी पुढे यायला हवे। तसेच जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले। आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांवर चालून स्वतःचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधावा। यावेळी जिल्हा महासचिव राजू शिंदे मेजर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण भारताचे भाग्यविधाते होते। त्यांनी दिलेले संविधान हे देशातील शेवटच्या घटकाला न्याय देणारे आहे। आजच्या पिढीने बाबासाहेबांचे विचार, त्यांचा संघर्ष आणि मूल्य आत्मसात करून सामाजिक समतेसाठी कार्य करण्याचा निर्धार केला पाहिजे। संपूर्ण कार्यक्रम शांततेत व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। उपस्थित सर्व मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली। ज्यांनी 5000 वर्षाची गुलामी दूर केली असे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम। आजचा दिवस हा या देशातील बहुजनांसाठी, संविधान मांडणाऱ्यांसाठी अतिशय दुःखद असा दिवस आहे। ज्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सोडून गेले, त्यांचं जे काही उर्वरित कार्य आहे ते कार्य बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत त्या अनुयायांवरती ही जबाबदारी आहे। आणि आदरणीय बहनकुमारी मायावती, बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि 4 वेळच्या मुख्यमंत्री उत्तर प्रदेशच्या, यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचं जे काही अर्धवट राहिलेलं जे काही काम आहे, का आजही जो काही जातीयांतीचा लढा आहे, जे काही बाबासाहेबांचं उर्वरित कार्य आहे, का बाबासाहेबांना हा देश सम्राट अशोकाच्या काळातला भारत बनवायचा होता आणि बाबासाहेबांना सत्ता हस्तगत करा असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं। ही जी काही कामं आहेत, ही कामं बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून आम्ही अगदी जीवाची बाजी लावून, जीव अगदी देणं असो किंवा घेणं असो, दोन्हीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत। आणि बाबासाहेबांचं जे काही मिशन आहे ते मिशन आम्ही पूर्ण करण्यासाठी अहोरात्र बाबासाहेबांचे अनुयायी खपत आहोत। आणि जिथपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्याचा समज आहे, इथल्या या ठिकाणी आम्ही ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटू आणि बाबासाहेबांचा जे काही कारवा आहे तो कारवा आम्ही पाठीमागे राहणार नाहीत याची काळजी घेऊ। आजच्या परिस्थितीमध्ये देशभरामध्ये आजच्याच दिवशी 6 डिसेंबरला या देशातल्या मनुवाद्यांनी बाबरी मस्जिद पाडली गेली, का ज्या दिवशी हा देश अतिशय दुःखद दिवस म्हणून पाळला जातो, त्या दिवशी या देशातला मनुवादी, मग तो भाजपवाला असेल, RSS वाला असेल किंवा मनुवादी प्रवृत्तीचा असेल, तो ह्या दिवसाला शौर्य दिन म्हणून पाळतो। आणि मी या गोष्टीचा निषेध करतो का आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय दुःखद असा दिवस असणारा या देशातला मनुवादी त्या दिवसाला शौर्य दिवस म्हणून पाळतो। त्या दिवशी त्यांनी बाबरी मस्जिद पाडली।
तर मी अशा जे काही निळ्या सागरामध्ये देखील काही साप आहेत, कारण आमचा लढा मनोवादाबरोबरच आहे, मनोवादी पक्षांबरोबर आहे, मनोवादी संघटनांबरोबर आहे, परंतु आमच्यामध्ये देखील जे काही या बाबासाहेबांच्या निळ्या सागरामध्ये जे निळे पांघरून घालून जे लपलेले साप आहेत, त्या सापांबरोबर देखील आमचा हा लढा सुरू राहील. आणि या देशामध्ये अन्याय अत्याचार असेल, कुठे उपेक्षित वर्गासाठी जे काही कार्य असेल ते संविधानिक मार्गाने आम्ही करीत राहू. आणि निश्चितपणानं संविधान घालवणारे संविधान विरोधी असतील किंवा आज जे काही बिहार मधील जे काही धम्म मंदिर आहे, बौद्ध मंदिर आहे, त्या मंदिराला विरोध करणारे जे काही नीच पार्ट्या पक्ष आणि सत्ताधारी असतील त्यांच्या विरोधातला लढा आम्ही बाबासाहेबांच्या प्रेरणेनं या देशामध्ये आणि विशेष करून मी नगर जिल्ह्याचा एक कार्यकर्ता म्हणून नगर जिल्ह्यामध्ये माझा बाबासाहेबांचा भीम सैनिक या ठिकाणी तत्परतेने लढल. आणि आम्हाला दोन्ही आघाड्यांवर लढायचंय, कारण आमच्यातले खापरे मार आणि आम्हाला समोर दिसणारा जो काही बाबासाहेबांचा विरोधक आहे, ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना आयुष्यावर सतावलं, ती काँग्रेस आणि आजचा भाजप ज्याला संविधान नको आहे, हे दोन्ही मान्यवर काशीराम साहेबांनी एक सापनाथ आणि एक नागनाथ म्हणलं. या सापनाथ नागनाथ दोन्हीची आम्हाला मुंडी ठेचायचीच आहे, परंतु त्याचबरोबर आमच्यामध्ये जे काही चळवळीमध्ये प्रामाणिकपणाने काम करणाऱ्यांचे पाय ओढणारे आहेत, अशांची देखील आम्हाला डोकी ठेचावी लागणार आहेत. मी समाजाला अपील करतो की आजच्या दिनी संकल्प करा की आम्हाला बाबासाहेबांची चळवळ प्रामाणिकपणानं आणि अतिशय नेटपणानं पुढे न्यायची. बाबासाहेबांचा कारवा कसल्याही परिस्थितीमध्ये थांबता नाही, तो पुढे गेला पाहिजे. आणि बाबासाहेबांचं जे काही अधुरं मिशन आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. आज आपण सर्वांनी या ठिकाणी संकल्प करूया का बाबासाहेबांचा कारवा कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही थांबू देणार नाहीत, तो होईल तेवढ्या जोराने आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज पूर्ण देशामध्ये नोएडामध्येही महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात बहुजन समाज पार्टीच्या वतीने साजरा होत आहे. तरी येणाऱ्या महानगरपालिका व येणाऱ्या इलेक्शन मध्ये बहुजन समाज पार्टी स्वतः लढणार आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या संविधानाला विरोध करणाऱ्या पार्ट्यांना जागा दाखवून देण्याची बहुजन समाज पार्टी कारवाई करणार आहे. व बहुजन समाजातील लोकांनी सर्वांनी याचा विचार करून बहुजन समाजाला मोठ्या मताने निवडून द्यावे विनम्र विनंती. जय भीम, जय भारत, जय संविधान. आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हम सब बहुजन समाज पार्टी की तरफ से बड़ी तादाद में हम यहाँ पर जमा हुए.